Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity part 2nd from the poem Song of the Open Road written by Walt Whitman. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. वर्ग 12वा विषय इंग्रजी सेक्शन 1 प्रोज यावरील सर्व व्हिडिओज या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर पाहूया ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. क्वेश्चन नंबर A3. The poet has used many describing words such as healthy in his poem. Make a list and classify them as words used for the world, words used for himself and words used for the road. या कवितेमध्ये कवीने जगाबद्दल किंवा स्वतःबद्दल आणि रोडबद्दल काही शब्द वापरलेले आहे. ज्याप्रमाणे हेल्दी हा शब्द आपल्याला दिलेला आहे. तर आता पाहूया फॉर द वर्ल्ड जगाबद्दल वापरलेले शब्द आहेत हेल्दी फ्री, हेल्दी वर्ल्ड, फ्री वर्ल्ड. बी आहे हिमसेल्फ, स्वतःबद्दल वापरलेले शब्द आहेत स्ट्रॉंग, तो स्वतःला स्ट्रॉंग समजतो. कंटेंट समाधानी. गुड फॉर्च्यून, तो म्हणतो की मला कुठल्याही गुड फॉर्च्यूनची गरज नाही, मी स्वतःच गुड फॉर्च्यून आहे. लाईट हार्टेड, फिल्ड विथ स्वीट मेमरीज. तर असे शब्द हिमसेल्फ म्हणजे स्वतःबद्दल कवीने वापरलेले आहेत. आता रोडबद्दल वापरलेल्या शब्दांचा विचार जर केला तर रोडबद्दल कवीने वापरलेला आहे शब्द ओपन, ओपन रोड. लाँग पाथ म्हणजेच लाँग रोड. ब्राऊन पाथ, ब्राऊन रोड. तर अशा प्रकारचे शब्द या कवितेमध्ये कवीने वापरलेले आहे. क्वेश्चन नंबर A4 मधलं पहिलं, रीड द एक्सप्रेशन्स ओल्ड डेलिशियस बर्डन. ओल्ड डेलिशियस बर्डन हे एक्सप्रेशन वाचा. तर या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला काय दिसून येईल तर बर्डन हे डिलिशियस असते का तर नाही. म्हणजेच पोएटने हा जो शब्द वापरलेला आहे ओल्ड डेलिशियस बर्डन, द पोएट हॅज यूज धिस कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स टू एक्सप्रेस दॅट ही हॅज मेनी स्वीट मेमरीज ऑफ द पीपल अँड प्लेसेस विच ही वूड लाईक टू रिमेंबर फॉर एव्हर. The poet has used seemingly contradictory expressions to convey the meaning that his heart is full of sweet memories of good and kind people. तर या एक्सप्रेशनमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ओल्ड डेलिशियस बर्डन हा शब्द जो आहे किंवा हा शब्दसमूह जो आहे तो एक कॉन्ट्राडिक्टरी वर्ड आहे किंवा कॉन्ट्राडिक्टरी शब्दांचा एक समूह आहे. कारण बर्डन कॅनॉट बी डेलिशियस, परंतु या कवितेमध्ये कवीने म्हटलेलं आहे की ओल्ड डेलिशियस बर्डन. तर अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून कवीला आपल्या लोकांविषयी जी काही त्याची अटॅचमेंट होती, ज्या काही स्वीट मेमरीज होत्या त्या त्याला चेरिश करायच्या आहेत, त्याच्या हृदयामध्ये त्या साठवून ठेवायच्या आहे. तर अशा प्रकारे कवितेमध्ये जेव्हा अपोजिट आयडियाज एक्सप्रेस केल्या जातात तर त्यावेळेला त्या ठिकाणी पॅराडॉक्स असतो, एक विरोधाभास असतो. किंवा फिगर ऑफ स्पीचच्या भाषेमध्ये जर आपण विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की त्या लाईन्समध्ये, त्या पोयममध्ये पॅराडॉक्स नावाचा एक अलंकारसुद्धा यूज केलेला आहे. किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये असंही म्हणू शकतो की त्या कवितेमध्ये एक विरोधाभासी कल्पना कवीने व्यक्त केलेली आहे. तर एकंदरच अशा प्रकारची विरोधाभासी कल्पना ज्या वेळेला कवी व्यक्त करतो आणि अशा प्रकारचं कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स तो एक्सप्रेस करतो ज्यामधून आपल्याला ॲब्सर्ड आणि अनलाइकली कॉम्बिनेशन आपल्याला दिसून येतं किंवा अपोजिट आयडिया दिसून येते, तर त्यावेळेला त्या ठिकाणी असतो पॅराडॉक्स आणि त्यालाच म्हटलं जातं विरोधाभासी अलंकार किंवा विरोधाभास. क्वेश्चन नंबर A4 मधला सेकंड, द रोड इन द पोयम डज नॉट मीन ओनली द रूट टू ट्रॅव्हल. The poet wants to suggest the road of life. Explain the metaphor with the help of the poem. Song of the Open Road by Walt Whitman. या कवितेमध्ये वॉल्ट व्हिटमन यांनी जो ओपन रोड म्हटलेला आहे तो ओपन रोड म्हणजे केवळ एखादा रूट नाही ट्रॅव्हल करण्यासाठी, तर तो ओपन रोड हा लाईफशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे कवीने या कवितेमध्ये मेटॅफर नावाचा एक फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे. ज्या फिगर ऑफ स्पीचमध्ये दोन गोष्टींची तुलना होत असते आणि दोन्ही गोष्टी जणू काही एकच आहेत, अशा प्रकारे त्या दोन्ही गोष्टींची तुलना केल्या जाते. तर आता आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की तो मेटॅफर कवीने कशा पद्धतीने यूज केला.
In the poem The Song of the Open Road, road is not the real road, but it is the road of life. तर या कवितेमध्ये जो रोड आहे तो रोड म्हणजे फक्त रूट नाही किंवा एखादा प्रवासाचा मार्ग नाही, तर तो रोड आहे जीवनाचा मार्ग, जीवनाचा रस्ता. इट इज द डिफरंट रूट दॅट पोएट वॉन्ट्स टू अंडरटेक. हिअर वी फाइंड रोड अँड द रोड ऑफ लाईफ बोथ आर कम्पेअर टू इच अदर इनडायरेक्टली. तर अशा प्रकारे आपण या कवितेमध्ये एक प्रवासाचा रस्ता आणि एक जीवनाचा रस्ता म्हणजे प्रवासाचा मार्ग आणि जीवनाचा मार्ग अशा प्रकारचे दोन मार्ग आहे, ज्या दोन्हीही मार्गाला कवीने ओपन रोड म्हटलेलं आहे. आणि आता नेमका आपण अर्थ कोणता घ्यायचा हे आपल्याला कळत नाही, कारण कवीने या ठिकाणी मेटॅफर नावाचा एक अलंकार या ठिकाणी यूज केलेला आहे, ज्यामध्ये दोन गोष्टी अशा प्रकारे कम्पेअर केलेल्या आहेत की ते आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. नेमकं कुठल्या गोष्टीला कवीला ओपन रोड म्हणायचं आहे हे आपल्याला कळू शकत नाही. तर अशा प्रकारे ज्या वेळेला कवितेमध्ये कम्पॅरिझन केलं असतं, तर त्यावेळेला मेटॅफर नावाचा अलंकार त्या कवितेमध्ये यूज केला आहे असं आपण म्हणतो. रोड ऑफ द लाईफ अँड द रोड ऑर पाथ बोथ सीम टू बी वन, अँड इन दिस वे द पोएट हॅज यूज्ड मेटॅफर इन दिस पोएम. क्वेश्चन नंबर A4 मधलं थर्ड, फ्री वर्स. Free verse is a poetry that does not rhyme or have a regular rhythm. The features of free verse are. आता या ठिकाणी आपल्याला फ्री वर्स म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तर फ्री वर्स म्हणजे काय की ज्यामध्ये कुठलाही राईम स्कीम नसतो, कुठलाही रेग्युलर रिदम नसतो, ते फ्री असते फ्रॉम ऑल लिमिटेशन्स म्हणजे त्यामध्ये कुठल्याही लिमिटेशन्स नसतात, कुठलंही रेग्युलर मीटर नसते, नो फिक्स्ड फॉर्म कुठलाही फिक्स फॉर्मसुद्धा नसतो आणि फ्री फ्रॉम आर्टिफिशियलिटी असते. तर अशा प्रकारचे जे गुणविशेष असतात म्हणजे ॲट्रिब्युशन्स असतात जे ज्या कवितेमध्ये असतील, तर तशा कवितेला आपण म्हणतो फ्री वर्स. इट इज अ लिटररी डिव्हाइस दॅट इज फ्री फ्रॉम लिमिटेशन्स ऑर रेग्युलर मीटर ऑर रिदम, डज नॉट राईम विथ फिक्स्ड फॉर्म अँड स्टील it provides an artistic expression. In this way, the poet can give his own shape to poem as he desires and can use various poetic devices to create the effect he considers suitable for the piece. तर अशा प्रकारे फ्री वर्सच्या माध्यमातून कवीला जे काही त्याला शेपिंग करायचं आहे, जे काही सांगायचं आहे, तो त्याच्या मताने तो त्याला जसे वाटेल तशा प्रकारे तो त्या कवितेला मोडू शकतो, त्याला टर्निंग करू शकतो. त्या कवितेमध्ये त्याच्या भावनांना तो त्याच्या पद्धतीनं यूज करून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि हे करत असताना तो व्हेरियस पोएटिक डिव्हायसेस यांचा पण तो वापर करतो टू क्रिएट द इफेक्ट ही कन्सिडर्स सुटेबल फॉर द पीस. म्हणजे त्या पीससाठी, त्या पोयमसाठी, त्या स्टांजासाठी एक कन्सिडरेबल जो काही पीस असतो, इफेक्ट निर्माण झाला पाहिजे, तर त्यासाठी तो काही पोएटिक डिव्हायसेसचा पण वापर करतो. ॲज फ्री वर्स गिव्ज ग्रेटर फ्रीडम फॉर यूजिंग वर्ड्स अँड कन्वेईंग देअर मिनिंग्स टू रीडर्स, इट इज फ्री फ्रॉम आर्टिफिशियलिटी ऑफ अ टिपिकल पोएटिक एक्सप्रेशन. दिस टेक्निक इज कॉमनली यूज्ड इन मॉडर्न पोएट्री. तर या प्रकारचं जे टेक्निक आहे ते मॉडर्न पोएट्रीमध्ये यूज केलं जातं आणि यामध्ये टिपिकल पोएटिक एक्सप्रेशनचा वापर केला जात नाही, कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियलिटी यामध्ये नसते. हे जरी असलं तरी कवीला या कवितेमध्ये काही प्रॉपर मीटरचा यूज करावा लागतो. मीटर म्हणजे काय, तर एखादा पॅटर्न असतो वर्ड्सचा. म्हणजेच त्या कवितेमध्ये जे काही स्टांझाज असतात त्या स्टांझाजमध्ये लाईन्स असतात, तर त्या लाईन्समध्ये किती वर्ड आहेत म्हणजे शब्द किती आहेत, किंवा त्या शब्दांमध्ये किती सिलेबल्स आहे, किंवा त्या सिलेबल्समध्ये कोणत्या सिलेबलवर जास्त स्ट्रेस दिला जातो, कोणत्या सिलेबलला कमी स्ट्रेस दिला जातो. तर अशा प्रकारे फ्री वर्स ह्या बऱ्याच गोष्टींनी फ्री जरी असल्या तरी पण त्यामध्ये काही मीटरचा अंतर्भाव करावा लागतो, काही सिलेबल्स आणि काही स्ट्रेस यावर लक्ष द्यावं लागतंच. रिमेंबर ए, ऑल्दो फ्री वर्स रिक्वायर्स नो मॅटर, राईम or other traditional poetic techniques, it is the use of internal pattern of sounds. The choice of exact words and their chosen places are the factors which attribute the free verse
इट्स लिरिकल ऑर रिदमिक ब्युटी. तर यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जरी या फ्री वर्समध्ये कुठल्याही प्रकारचं मॅटर नाही, कुठलंही राईम नाही किंवा ट्रॅडिशनल कुठलेही पोएटिक टेक्निक यूज केल्या जात जरी नसलं तरी पण त्यामध्ये इंटरनली काही पॅटर्न्स असतात साऊंडचे. ते साऊंडचे पॅटर्न्स प्रॉपरली यूज करावे लागतात आणि त्यासाठी प्रॉपर मीटरचा त्यामध्ये अंतर्भाव करावा लागतो. प्रॉपर मीटर त्यामध्ये यूज करावेच लागतात. प्रॉपर प्लेसेसला प्रॉपर वर्ड्स ठेवावे लागतात आणि अशा प्रकारे त्या फ्री वर्समध्ये आपण एक रिदमिक ब्युटी, एक लिरिकल ब्युटी आणू शकतो. बी, फ्री वर्स इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ब्लँक वर्स which is essentially has to occur in iambic pentameter. Blank verse is poetry written with regular metrical but unrhymed lines. It is described as the most common form of English poetry which has been influential since the 16th century. फ्री वर्स हे ब्लँक वर्सपेक्षा थोडी डिफरंट आहे. आता ब्लँक वर्स म्हणजे काय, तर ब्लँक वर्स म्हणजे ज्या कवितेमध्ये इयॅम्बिक पेंटॅमीटर्सचा वापर केला जातो. इयॅम्बिक पेंटॅमीटर्स म्हणजे अ पोयम रिटन इन इयॅम्बिक पेंटॅमीटर्स मीन इन लाईन्स ऑफ 10 सिलेबल्स, 5 शॉर्ट अँड 5 लाँग. म्हणजे आपण ज्या पद्धतीने मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये छंद रचना प्रकार असतो, म्हणजे एका शब्दामध्ये समजा 10 सिलेबल्स आहे तर त्यापैकी 5 सिलेबल्सवर एक मोठा आघात असतो म्हणजे स्ट्रेस असतो, तर उरलेल्या 5 सिलेबल्सवर आघात नसतो म्हणजे ते स्ट्रेस नसतात. तर अशा प्रकारे वर्ड्स यूज केले जातात. ब्लँक वर्स ही रेग्युलर मीटरमध्ये लिहिल्या जाणारी आणि कुठलीही राईम स्कीम नसणारी पोयम असते. परंतु तरीही ब्लँक वर्स आणि फ्री वर्स यामध्ये फरक आहे. ब्लँक वर्स ही 16th सेंचुरीपासून पोएट्रीमध्ये इन्फ्लुएन्स करत आहे, तिचा प्रभाव आहे. परंतु तरीही फ्री वर्स आणि ब्लँक वर्स यामध्ये फरक आहे. तो फरक आपण लक्षात ठेवावा. क्वेश्चन नंबर A4 मधलं फोर्थ, देअर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोयम. फॉर एक्झाम्पल, नो मोर इन लाईन 7. फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन्स, एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोयम. कवितेमध्ये बऱ्याच लाईन्समध्ये आपल्याला रिपीटेशन झालेले वर्ड्स दिसून येतील, म्हणजे एकच वर्ड परत परत रिपीट झालेला आहे. तर कोणकोणत्या लाईन्समध्ये असे रिपीटेड वर्ड्स आलेले आहेत ते पण आपल्याला शोधायचे आहे आणि त्यासोबतच कवीला अशा प्रकारचं रिपीटेशन करून कोणता इफेक्ट क्रिएट करायचा आहे त्याबद्दलसुद्धा आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. इन द लाईन नंबर 14 वी फाइंड रिपीटेड वर्ड्स दे आर. In the line number 17, I carry them is repeated. The words I know are seen often in the poem, with the repetition of such words in case of they are. Poet gives thrust on his firm belief about the constellation or the fate or destiny that people want to have or follow. The words I carry them suggest poet's hidden warm feelings for his loving people. Poet has used the word I know many times in the poem. It suggests that poet is confident about himself and his decision. It shows he is not in dilemma. It gives more effect to his determination as he has made up his mind to go out to search new world. तर लाईन नंबर 14 मध्ये दे आर हे वर्ड्स रिपीट झालेले आहेत आणि त्यामधून कवीला हे सांगायचं आहे की त्या लोकांकडे जे कॉन्स्टलेशन आहे किंवा ज्या लोकांना कॉन्स्टलेशनची गरज आहे किंवा त्या कॉन्स्टलेशनच्या मागे त्यांना धावावं वाटतं, त्या लोकांनी धावावं. मला त्या कॉन्स्टलेशनची, मला फेटची, मला डेस्टिनीजची काहीही गरज नाही. मी माझं डेस्टिनी स्वतः घडवू शकतो. हा विश्वास कवीला आहे, पण लोकांना नाही हे कवीला सांगायचं होतं आणि म्हणूनच कवीने वारंवार दे आर हा शब्द यूज केलेला आहे. लाईन नंबर 17 मध्ये कवी आय कॅरी देम हा शब्दसमूह वारंवार वापरतो. त्यामधून कवी हे सुचवतो की कवी जरी म्हणतो की मला माझ्या लोकांपासून दूर जायचं आहे, परंतु कवी म्हणतो की मी दूर जाऊ शकत नाही. मी माझ्या लोकांच्या ज्या काही स्वीट मेमरीज आहेत त्या मी आतासुद्धा माझ्यासोबत कॅरी करतो. तर हे सांगण्यासाठी तो वारंवार त्या शब्दांचा वापर करत असतो. कवितेमध्ये कवीने आय नो हा शब्दसुद्धा वारंवार वापरलेला आहे आणि त्यामधून कवीला
स्वतःबद्दल असलेला कॉन्फिडन्स दाखवायचा आहे आणि हे पण त्याला सांगायचं आहे की मी कुठल्याही डायलेमामध्ये नाही, द्विधा मनस्थितीमध्ये नाही. आणि अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून कवी हा त्याच्या डिटर्मिनेशनला एक इफेक्ट देतो की त्यानं जो निर्धार केलेला आहे, डिसिजन घेतलेला आहे की त्याला न्यू वर्ड सर्च करायचा आहे, नवीन गोष्टींचा शोध घ्यायचा आहे, तर तो शोध घेणारच आहे हे दाखवण्यासाठी, त्याचं डिटर्मिनेशन दाखवण्यासाठी, त्याचा पक्का निर्धार दाखवण्यासाठी त्याला या शब्दांचा वारंवार वापर करावा लागतो. क्वेश्चन नंबर A4 मधलं फिफ्थ, द यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन आय इज इव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन धिस पोयम, गिव्ह रिझन्स. या कवितेमध्ये कवीने स्वतःसाठी एक प्रोनाऊन वापरलेला आहे आय. तर हे प्रोनाऊन एव्हिडंट आहे, स्पष्ट आहे आणि प्रॉमिनंट आहे, महत्त्वपूर्ण आहे, महत्त्वाचं आहे. तर हे प्रोनाऊन वापरण्यामागे काय कारण आहे ते कारण आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. This poem gives us poet's realization that along the journey of life he wishes to face a test of wisdom which he has not ever tested in any school or university. The poet has chosen different path of his life through which he wanted to find out vast knowledge. He wanted to test different types of experiences which he hasn't ever tested. And so he has chosen a different road, and as this poem is about the poet's strong determination, hence the use of I is prominent and evident in this poem. I suggest poet's determination, poet's strong will, strong mentality, content nature and searching mind, hence use of I is prominent in this poem. कवीला त्याच्या जीवनाची अशी एक परीक्षा पास करायची आहे किंवा अशा एका टेस्टला तो सामोरे जाणार आहे जी टेस्ट त्याने त्याच्या जीवनामध्ये कधीच दिली नाही, मग ती स्कूल किंवा युनिव्हर्सिटीच्या जीवनामध्ये असेल. कवी म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये वेगळा मार्ग निवडलेला आहे, खूप सारं नॉलेज मला प्राप्त करायचं आहे आणि हे करत असताना मला भरपूर अनुभव येणार आहे. ते सारे अनुभव मला मिळवायचे आहे, ज्या अनुभवांपासून मी अनभिज्ञ आहे, मला असे अनुभव कधीच आले नाही. आणि त्यामुळे कवीला स्वतःचं एक स्ट्रॉंग डिटर्मिनेशन दाखवायचं आहे, स्वतःचं एक स्ट्रॉंग विल दाखवायची आहे, त्याची एक मानसिकता स्ट्रॉंग आहे, तो समाधानी आहे, त्याचं माइंड सर्चिंग आहे, तो फारच ईगर आहे, उत्सुक आहे, एनर्जेटिक आहे, ऑप्टिमिस्टिक आहे, आशावादी आहे, स्ट्रॉंग विल आहे, त्याची इच्छाशक्ती ही फार स्ट्रॉंग आहे, तो मेंटली फार स्ट्रॉंग आहे. आणि ह्या सर्व गोष्टी दाखवण्यासाठी त्याला निश्चितच आय या प्रिपोजिशनचा वापर करावाच लागणार होता. आणि आय हे प्रिपोजिशन वापरल्याने त्याच्या बोलण्याला एक वेगळी शक्ती प्रदान होते, त्याच्या बोलण्यामधून एक वेगळी शक्ती आपल्याला दिसून येते, त्याच्यामधला कॉन्फिडन्स आपल्याला दिसून येतो आणि त्याला तो कॉन्फिडन्स दाखवायचा होता आणि म्हणूनच त्याने आयचा वापर केला. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट सेकंड फ्रॉम द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. विद्यार्थी मित्र हो, हा इंग्रजीचा सिलॅबस व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि अवघ्या 1-2 महिन्यामध्ये हा संपूर्ण सिलॅबस मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून ठेवणार आहे. आतापर्यंत अपलोड झालेले सर्वच व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या पण आहेत. यानंतरही अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स आपल्याला मिळाव्या यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.